हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ बोलून मी दिवसाची सुरुवात केली. आज माझी तब्येत बरी नसल्या कारणाने मला आज उठायला उशीरच झाला. त्यामुळे सगळ्या गोष्टी माझ्या हळूहळू चालू होत्या. तर मी अगोदर बेड आवरून घेतला आणि मग झाडू मारला. मग बाहेर येऊन टेरेसचं झाडू मारता मारता मला बराच टाइम गेला. कारण की टेरेस आमचं खूपच मोठं असल्यामुळे तिथे झाडू मारायला 15-20 मिनिटं जातातच जातात. त्यानंतर मग मी मशीन लावायला घेतली. मशीन लावताना पण आज बरेच कपडे होते, कारण की मी बेडवरच्या बेडशीट चेंज केल्या होत्या. मग कपडे लावायला पण थोडा टाइम गेला. त्यानंतर मग मी बेडरूममध्ये जाऊन मिररमध्ये फेस बघितला, तर खूप जास्त ड्राय वाटत होता. म्हणून मी थोडं कोकोनट ऑइल लावून घेतलं आणि हेअर टाय केले आणि खाली अंघोळीला गेली. अंघोळीला गेल्यानंतर बघितलं तर सारांची अंघोळ होऊन, सारांश रेडी होऊन त्याच्या पप्पांचा मोबाईल बघत बसला होता आणि मला तो दाखवत होता, की मी मोबाईल बघतोय. मग मी अंघोळ झाल्यानंतर वरती आली आणि सगळे प्लांट बघितले, तर सगळ्या झाडांच्या फुलांना फुलं आली होती आणि लिंबाच्या झाडाला लिंबू आले होते. लिंबाचं झाड फारच छोटं आहे, तरीसुद्धा त्याला लिंबं येतातच. आणि डेलीच मला मॉइश्चरायझर लावावं लागतं आणि सनस्क्रीनही करावी लागते. कारण की या थंडीच्या सीझनमध्ये स्किन थोडी जास्तच ड्राय पडत चालली आहे. आता थोड्या दिवसामध्ये थंडी जरा जास्तच वाढली आहे. त्यामुळे खूप जास्त स्किन ड्राय होते. मी रेग्युलर रिंग्स घालते ना, त्यामुळे माझे फिंगर्स खूप सुद्धा जास्त ड्राय झाले होते. त्यामुळे मी अगोदर मॉइश्चरायझर लावून घेतला आणि मगच रिंग घातल्या आणि सनस्क्रीन लावल्यानंतर फेस थोडा जास्त शाईन होतो. मग मी विंडोतून ऊन येत होतं तिथे फेस बघितला. त्यानंतर मी खाली आली तर सारांश नाश्ता करत होता. नाश्त्यामध्ये तो पास्ता खात होता आणि पास्त्यामध्ये मोहरी थोडी जास्त झाली होती, तर तो मोहरी काढून खात होता. मी म्हटलं, "सारांश काय काढतोय?" तर तो बोलतो, "कढीपत्ता." मग मी त्याला बोलली, "मोहरी बोल, मोहरी." मग तो मला मोहरी बोलून दाखवत होता. आणि मग मी त्याला बोलली, की "थोडा डान्स कर ना." मग त्याच्या पप्पांनी सॉन्ग्स लावले होते आणि मग तो शोल्डर हलवून दाखवत होता. पप्पाला बोलत होता, "बघा मी कसा डान्स करतो." त्यानंतर मी त्याला पास्ता मागितला, तर तो डब्बा लॉक करून पास्ता घेऊन निघून जात होता. तिथून मग झाल्यानंतर सारांचा नाश्ता झाल्यानंतर मी झाडू मारून घेतलं आणि मग मी जिथे कॅमेरा सेट केला होता, तो सारांशने खाली पाडला आणि नंतर बोलतो, "तुझे ब्लॉग्स टीव्हीला लाव ना." आणि टीव्हीला लावल्यानंतर बघत-बघत मस्त तो चाय पीत होता. मी चाय प्यायला बसल्यानंतर माझ्याकडे आला आणि मला बोलतो, की "वेफर्स आणि चाय मला डिप करून चार ना." तर त्याने माझ्याकडे पॅकेट खोलून दिलं आणि मग चाय वेफर्स तो खायला लागला. एक वेफर्स खाल्ल्यानंतर मला बोलतो, "तुझा चाय मला दे." आणि तो तसं करून त्याने माझ्याकडून चाय घेतला. बघा त्याला चाय वेफर जास्तच आवडतं आणि त्याला अशा वेफर्स टाइपच्या गोष्टी सगळ्याच खूप आवडतात. मग मी वरती आली आणि रेडी व्हायला घेतलं. थोडाफार मेकअप केला. तोपर्यंत सारांश मला खालून आवाज देत होता, की "काकी मी पण तुझ्यासोबत पार्लरला येतो." अशी त्याची बडबड चालू होती. मग मी आवरून घेतलं आणि पार्लरला जायला निघायच्या अगोदर थोडंसं मिररमध्ये स्वतः रेडी झाल्यानंतर 1-2 फोटोज घेतले आणि बघितलं, की कसे वाटतात ते शर्ट, नाहीतर मग चेंज करायला. तो शर्ट खूपच छान वाटत होता, म्हणून मग मी काही चेंज नाही केलं आणि बघू शकता मी थोडीशी शायनिंग पण मारली आणि मग लास्टला तुम्हाला मिररमध्ये पण माझा लूक दाखवलाय. त्यानंतर मग मी पार्लरला जायला निघाली आणि सिद्धीला तिथून पिकअप केलं आणि मग माझ्यासोबत घेतलं. मला थोडंसं DMartमध्येही काम होतं, तर आम्ही जायच्या अगोदर मध्येच उसाचा रस पिलो. कारण की आज माझा उपवास असल्याकारणाने मला काहीच खायची इच्छा नव्हती. मला साबुदाण्याची खिचडी बिलकुलही नाही आवडत. म्हणून मग मी उसाचा रस पिलो आणि मग आम्ही पार्लरला जायला निघालो. पार्लरला पोहोचलो आणि थोडासा टाईमपास केला. तिथे माझा फोनचं चार्जिंग लो होती, त्यामुळे चार्जिंग लावली आणि मग थोडी बडबड केली आणि मग निघालो. निघाल्यानंतर पार्लरच्या बाजूला एक मोबाईल शॉप आहे. तिथे मला काही गोष्टी हव्या होत्या त्या विचारल्या आणि तिथून मग वापस आम्ही DMartला जायला निघालो. DMart हे माझ्या पार्लरच्या समोरून 2 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. तुम्ही बघू शकता पार्लरपासून लगेच DMart दिसतं. वॉकिंग डिस्टन्सवरती आहे, तरीसुद्धा आम्ही गाडी घेऊन गेलो होतो. आज आम्हाला एका बच्चूलाही बघायला जायचं होतं. मग त्याच्यासाठी पण शॉपिंग करायची होती आणि सिद्धूला डेली वेअरसाठी टी-शर्ट्स पण हवे होते. मग आम्ही थोडा खाली टाईमपास केला आणि मग वरती बच्चूसाठी कपडे चॉईस केले आणि मग ते घेतले. मग सिद्धूनी 2-3 टी-शर्ट ट्रायल केले आणि मग तिने डेली वेअरसाठी टी-शर्ट्स घेतले. मग मी काही गोष्टी स्वतःही ट्राय केल्या आणि मग आम्ही खाली बिल करायला आलो. बिल करून झाल्यानंतर आम्ही पार्लरला निघालो. पार्लरमध्ये जाऊन सगळ्या बॅग्स ठेवल्या आणि ज्या गोष्टी हव्या होत्या त्या घेतल्या
तर मी आज काही गौरी जॉबला येणार नव्हती. तर मी पार्लरमध्ये पोहोचल्यानंतर बघितलं, तर गौरीही तिथे आली होती. मग तिच्या गोष्टी सांगत होती, की ह्याच्या कारणाने आली आणि त्याच्या कारणाने आली. मग तिच्याशी बोललो आणि मग आम्ही हॉस्पिटलला जायला निघालो. हॉस्पिटलला मी वापस एकदा काकी झाल्या कारणाने मी बच्चूला बघायला जात होती. मग ते हॉस्पिटल इथेच जवळ होतं. त्यामुळे मग आलो, गाडी पार्किंगला लावली आणि मग आम्हाला हॉस्पिटलमध्ये मोना भेटणार होती. मग आम्ही मोना भेटली आणि मग आम्ही लिफ्टमध्ये एवढे जण भरलो होतो. त्यामुळे एक छोटा व्हिडिओ तिथेही घेतला आणि सगळेजण विचारत होते, की "तू व्हिडिओ का घेते?" त्यानंतर मग आम्ही बच्चूला घेतलं. खूपच गोड बाळ होतं. मग सिद्धूनीही घेतलं. मग तिथून आम्ही वापस घरी जायला निघालो. कारण की मला सिद्धूला घरी सोडायचं होतं. मग मी सिद्धूला घरी सोडलं. आज गुरुवार असल्यामुळे मला काही मठात जायला भेटलं नाही. त्यामुळे मग अर्णव आणि अर्णवचे पप्पा गेले होते. अर्णव डेलीच स्वामींना मुजरा करतो. पण त्याचे पप्पा व्हिडिओज घेत होते ना, तर अर्णव थोडा कॅमेराशाही असल्यामुळे त्याने काही मुजरा केलाच नाही. मग तिथून आम्ही त्याला क्लासला सोडलं आणि अर्णवच्या पप्पाला लस्सी प्यायची होती. मग आम्ही लस्सी प्यायला गेलो. लस्सी घेतली आणि तिथेच ओपन करून बाहेरून आम्ही प्यायला निघालो. लस्सी वगैरे पिली आणि थोडीशी बडबड केली आणि मग माझ्या हँडला नेल्स असल्यामुळे मला काही ते लस्सीचं पॅकेट ओपन करताच येत नव्हतं. मग मी यांच्याकडूनच ओपन करून घेतलं आणि ते आमच्याकडे स्पून नसल्यामुळे आम्ही पॅकेट ओपन केलेलं होतं त्याच्यानेच कॉर्नर काढून घेतले आणि लस्सी पिलो आणि मग मी पार्लरला निघाले. त्यांनी मला पार्लरला ड्रॉप केलं आणि मग ते गेले. मग तिथून पुढे मी पार्लरचे क्लायंट हँडल केले आणि मग मी क्लोज केलं आणि घरी गेली. गाडी पार्किंगला लावली. तोपर्यंत बघितलं तर सारांश खाली येऊन मस्त डान्स करत होता. मग मी घरी गेली आणि चेंज वगैरे करायला घेतलं आणि हेअर वगैरे टाय केले आणि मग मी खाली गेली. चेंज वगैरे करून जेवायला बसली. जेवण करून घेतलं, तर सारांश मला आवाज देत होता आणि त्याचा डमरू वाजवायचं चालू होतं. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला तो मला नक्कीच सांगा. ओके, बाय-बाय.